छत्रपती संभाजीनगर शहरात नॉयलॉन मांजाने जखमी होण्याच्या घटना सुरूच असून पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा गळा कापला गेल्याची घटना मोंढानाका उड्डाणपूल परिसरात घडली होती। या महिलेवर एका खासगी रुग्णालयात तब्बल 4 तास शस्त्रक्रिया करण्यात आली असून गळ्याला तब्बल 40 टाके द्यावे लागले आहेत, तर शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची एक पिशवी देखील लागली आहे। जखमी महिला आणि तिचे पती दुचाकी घेऊन जात असताना पतंग उडवण्याचा मांजा असल्यामुळे पतीने तो बाजूला केला, परंतु पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला। तिने हाताने माझ्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु बोटही कापले गेले। अशा परिस्थितीत गाडी बाजूला घेऊन पत्नीच्या गळ्याला रुमालाने बांधून रिक्षाच्या साहाय्याने एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले असता गळ्याला 40 टाके द्यावे लागले, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली आहे। फक्त मांजावरच नव्हे तर पतंग उडविणाऱ्यांवरच बंदी आणली पाहिजे, असे जखमी महिला म्हणाली। तर विजया दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या होत्या। दुचाकी चालू असताना समोर अचानक मांजा आल्याने त्या जखमी झाल्या। माझ्याही हाताच्या बोटाला मांजाने जखम झाली, असे संजय पाटील म्हणाले। सध्या शहरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे पतंगाच्या दुकानावर जिथे मांजा दिसेल त्यांच्यावर कारवाई करणं सुरू असून आम्ही याबाबत जनजागृती करत आहोत। कालच एक महिला जालना रोडवरून जात असताना मांजा अडकल्याने गळा कापला गेला। अशा घटना घडू नये यासाठी जनजागृती सुद्धा केली जाते, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे। संध्याकाळी आपल्याकडे एक विजया पाटील म्हणून यंग फिमेल ऍडमिट झाल्या, ज्यांच्या की मानेला मांजा लागल्यामुळे पूर्ण मानेला असा कट बसलेला आहे आणि एकदम डीप त्यांना इंजुरी झालेली आहे। जवळजवळ 40 टाके त्यांना तिथं बसलेत। पेशंट आले तेव्हा बऱ्यापैकी गंभीर होतं, रक्ताची बॅग पण लागली त्यांना। एक दिवस आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवावं लागले आणि आता त्यांची सर्जरी झालेली आहे। सध्या पेशंट स्टेबल आहे आणि पुढचे कमीत कमी आणखी 1 महिना त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे। सर, जखम कुठपर्यंत खोल आहे किंवा अन्न पाणी खाता कसं नाही, अन्न नलिकापर्यंत जखम नाही गेलेली, पण त्याच्या वरच्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या जरूर कटल्या होत्या। त्याच्या अचानक समोरून आला ना, आधी यांच्या बोटाला कटलंय, नंतर मग तो एकदम माझ्या मानेला लागला। मी ओढायला गेले तर माझं बोट पण कटलंय, 2 बोट कटले। मी हेल्प केली थोडी रिक्षावाल्यांना, मग एका रिक्षावाल्याने थांबवलं आणि रिक्षातून मग आम्ही हॉस्पिटलला। कठोर कायदा केला पाहिजे। माझं जसं झालं तसं दुसऱ्यांचं नको हो। पतंग उडवणारच बंदी आणली पाहिजे। मी संजय शामराव पाटील, माझी मिसेस विजया संजय पाटील। आम्ही शहरात चाललो होतो पैठण गेटला चाललो असताना तर रस्त्यामध्ये आम्हाला मोंढ्याच्या उड्डाणपुलावरती आम्हाला जाताना ह्या बाजूनं पाटीदार भवनच्या समोर अचानक गाडीवरती मांजा बोटाला कट झाला माझ्या गाडी चालवताना। त्यानंतर अचानकच कळालं पाठीमागं मिसेसला गळा पूर्ण ओपन झाला, गळ्याला पूर्ण हे झालं। त्यानंतर तिनं बोटाने असा हे केला, फिरवला। त्यानंतर ते आम्ही गाडी थांबवल्यानंतर मग मी हे केलं, गाडी स्टँडला लावली आणि रुमालानं बांधला मी ते, तर पूर्ण ओपन झालं होतं। ही जी बाजू आहे पूर्ण जवळजवळ 40 स्टिचेस आहेत टोटल। त्यामध्ये आम्ही याच्यातून पुनर्जन्म मिळाला, आम्हाला वाचलो आम्ही त्याच्यातून। आणि आम्हाला ही जी घटना झाली की पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे। मांजावर तर आहेच आहे, मांजावरती सांगून लोक मांजा हे करतातच, तर त्यापेक्षा पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे। मेन म्हणजे डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी केली, तायडे सर त्यांनी सर्जरी केली आणि गणेश लहाने प्लास्टिक सर्जरी, त्यांनी पण दोघं मिळून हे केली। त्यांनी 40 टाके पडले, जवळजवळ 40 टाके।